नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे इंडिपेंडन्स डे. तर आजच्या इंडिपेंडन्स डेच्या डेकोरेशनची सुरुवात झाली आहे माझ्या फादर इन लॉ, माझ्या सासऱ्यांपासून. आणि त्यांनी हे सुंदर फ्लॅग्स आणलेले आहेत. त्यांनी खास आजच्या या दिवसामुळे हे फ्लॅग्स आणलेत आणि ते स्वतःच सकाळपासून गॅलरीमध्ये लावत आहेत आणि मी हा सगळा मोमेंट कॅप्चर करत होते. खरं तर डेकोरेशन वगैरे असं काहीच नव्हतं, पण या छोट्या फ्लॅग्समुळे गॅलरीचा लूक पूर्ण चेंज झालेला आहे. आणि अशा छोट्या-छोट्या मुमेंट्समुळे आपले फेस्टिवल्स आणि आपले स्पेशल डेज अजून छान बनतात. आणि यावर्षीचं अजून स्पेशल काय माहिती आहे, कारण आपण साजरा करत आहोत भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून दरवर्षी आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतोय. आज 2026मध्ये आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आपण 80वा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करत आहोत. इतकी वर्ष झाली तरी 15 ऑगस्टचा उत्साह आणि आपल्या तिरंग्याबद्दलचा अभिमान अजूनही तितकाच आहे. आजचा दिवस आपल्या त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि त्याग केला. आज आपण आपल्या फॅमिलीसोबत, सोसायटीसोबत इतक्या आनंदाने हा दिवस सेलिब्रेट करू शकतो, हे त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. तर आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आज इंडिपेंडन्स डेसाठी सेलिब्रेशन ठेवलं होतं आणि आम्ही दोघी, म्हणजे मी आणि आमच्या आई, आम्ही दोघी खाली निघालो होतो. खाली गेल्यावर ऑलरेडी बरीच तयारी झालेली होती आणि सगळे फक्त फ्लॅग होस्टिंगसाठी वाट बघत होते. आता झाली आहे आपल्या आजच्या सेलिब्रेशनमधली सगळ्यात स्पेशल मुमेंट, फ्लॅग होस्टिंग. आपला तिरंगा फडकताना पाहणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य फ्रीडम फायटर्सनी त्याग केला, संघर्ष केला, त्यांच्यामुळे आज आपण हा दिवस इतक्या आनंदाने सेलिब्रेट करू शकतो. म्हणून आजचा दिवस फक्त सेलिब्रेशनचा नाही आहे, तर बलिदानाची आठवण करण्याचा दिवससुद्धा आहे. फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर सगळ्यांनी जनगण मन म्हटलं आणि त्यावेळी सगळेजण एकत्र उभे होते आणि पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये एक वेगळीच एनर्जी होती. काही मोमेंट्स असे असतात ना, जे खूप साधे असतात पण मनात कायमचे राहून जातात. आजचा हा मोमेंट माझ्यासाठी अगदी तसाच होता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या क्षणाचा आदर करत होता. एका बाजूला आपल्या भारताचा तिरंगा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान. तो पूर्ण मूव्हमेंट खूप शांत पण तितकाच पॉवरफुल वाटत होता. अशा क्षणी एक जाणवतं की आपली ओळख फक्त एका व्यक्तीची नसते, आपण भारतीय आहोत आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा देखील आपल्याला अभिमान आहे.
खरंच हा छोटासा मुमेंट कॅमेरामध्ये कॅप्चर करताना मनात एकच भावना होती की अभिमान आहे भारतीय असल्याचा आणि अभिमान आहे महाराष्ट्राचा. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. हॅलो. त्याच्यानंतर आपल्या वसाहतीमध्ये On this day in 1947, India was freedom from British rule. We remember our freedom fighters on this day. I am very proud to be an Indian. I love my country very much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Good morning everyone. My name is Shikrat Bagri. Independence Day is very special day for all Indians. Each are 50. On this day, India got freedom from British. Many freedom fighters sacrificed in life, equality and love our country. Jai Hind, Jai Bharat. Good morning everyone. My name is Sanjana Pandey. I am from Carnation. Wish you happy Independence Day. Independence Day is on 15 August. Our India gained freedom in 1947. Our freedom fighters sacrificed them for their country. I am proud to be Indian. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद. थँक्यू. आणखी कोणाला बोलायचं आहे का? Successful and developed country from the world and this is we believe in unity and diversity. We have different languages, different religions, different cultures. Celebrate together to produce our great nation. Wherever we go, we should proud of our Indian, and that's how we will represent our country in the best possible way. Now we are heading towards the best possible way to the developing country. And आपल्या सोसायटीमधल्या लहान मुलांनी केलेली भाषणं इतक्या छोट्या मुलांनी इतके कॉन्फिडन्सने इंडिपेंडन्स डेबद्दल बोलताना पाहून खरंच खूप छान वाटलं. काही मुलांनी आपल्या देशाबद्दल आणि आजच्या या दिवसाबद्दल खूप छान माहिती सांगितली. त्यांचा कॉन्फिडन्स खरंच खूप इन्स्पायरिंग होता आणि आजची जनरेशन आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल आणि आपल्या स्वातंत्र्याबद्दल जाणून घेत आहे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर सोसायटीकडून सगळ्यांसाठी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केली होती आणि याचा मेन्यू होता समोसा प्लस जिलेबी. तर इंडिपेंडन्स डे हा आपल्यासाठी फक्त एक हॉलिडे नाही आहे. हा दिवस आपल्याला आपल्या देशासाठी केलेल्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण करून देतो. आज आपण ज्या स्वातंत्र्यात जगतोय त्यामागे अनेक लोकांचा त्याग आहे. म्हणून आजच्या या दिवशी एक गोष्ट मनापासून म्हणावीशी वाटते, आपल्या देशाचा तिरंगा असाच कायम अभिमानाने फडकत राहो. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत हॅपी इंडिपेंडन्स टू ऑल.
जय हिंद.